देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज छात्रों की गूंज कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्यामध्ये दाखल होत आहेत। आपण पाहतो की SSPMSच्या ग्राउंडवरती छात्रों की गूंज या कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। राहुल गांधी देशातल्या शिक्षण व्यवस्थेवरती, बेरोजगारी विरोधात आणि केंद्र सरकारच्या विरोधामध्ये राहुल गांधी जे आहे ते छात्रों की गूंज कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थिनींशी संवाद साधतायत। पुण्यामध्ये जवळपास 25,000 विद्यार्थिनींची व्यवस्था जी आहे ती काँग्रेसकडून करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की भारत जोडो यात्रेतील राहुल गांधींचा फोटो जो आहे तो पोस्टरवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि मुली देशाचं भविष्य ठरवतील अशी टॅगलाईन आपण पाहतो की पोस्टरवरती देण्यात आलेली पाहायला मिळते। या ठिकाणी कॉन्सर्टचा कार्यक्रम जो आहे तो सुद्धा होणार आहे। मात्र राहुल गांधी ज्यावेळेस पुण्यामध्ये दाखल होतील त्यानंतर मात्र आपण पाहतोय की या ठिकाणी डी झोन बनवण्यात आलेला आहे। नेत्यांची व्यवस्था जी आहे ती वेगळीकडे असेल। स्टेजवरती मात्र काँग्रेसचा एकही नेता नसणार आहे आणि पाठीमागच्या बाजूला आपण पाहतो की जी LED स्क्रीन बसवण्यात आलेली आहे त्यावरती स्वतः राहुल गांधी प्रेझेंटेशन करताना पाहायला मिळतात। राहुल गांधींचा आपण याआधी पाहिला असेल की डेहराडून, कोटा आणि 3 ठिकाणी कार्यक्रम जो आहे तो झालेला होता। मात्र चौथा कार्यक्रम आणि महाराष्ट्रामधला पहिलाच कार्यक्रम जो आहे तो पुण्यामध्ये पार पडतोय आणि या राहुल गांधी छात्रों की गूंज कार्यक्रमाच्या निमित्तानं फक्त मुलींशी संवाद साधतायत। मात्र आपण पाहतोय की कार्यक्रमाची जय्यत अशी तयारी जी आहे SSPMSच्या ग्राउंडवरती करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की समोरच्या बाजूला टॅगलाईन आपल्याला पाहायला मिळते, छात्रों की गूंज, शिक्षा, रोजगार, सुरक्षा आणि बराबरी या 4 मुद्द्यांवरती राहुल गांधी जे आहे विद्यार्थ्यांशी संवाद साधतील। मात्र आपण पाहतोय की कार्यक्रमाची तयारी SSPMSच्या ग्राउंडवरती पूर्ण झालेली आहे। आज राहुल गांधी पुण्यामध्ये येत आहेत, त्यामुळे राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये येऊन नक्की काय संवाद साधतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरापर्सन विकी चव्हाणसोबत प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।